आपण पाहिलं काल ठाण्यामध्ये एक होर्डिंग जे होतं ते एका फुटओव्हर ब्रिजवरून पडलं आणि त्याच्या आतून खरं तर एक बाईक गेली. म्हणजे होर्डिंग पडण्याची वेळ आणि बाईक जाण्याची वेळ सारखीच होती. अर्थात मोठी दुर्घटना जी आहे ती त्या अपघातामध्ये टळली, कुणाला फार इजा झाली नाही. पण मुंबईत आयुष्य स्वस्त झालं आहे का असे अनेक प्रश्न या दुर्घटनेनंतर पडू लागलेले आहेत. काही दिवसांपूर्वी कुणाचा मृत्यू झाड पडून होतो, कुणाचा मृत्यू ड्रेनेजमध्ये पडून होतो, मॅनहोलमध्ये पडून होतो, कोण रस्त्याने चालताना जखमी होतं. एकंदरीत मुंबईत आयुष्य स्वस्त झालं आहे का असे अनेक प्रश्न पडलेले आहेत. सध्या आम्ही मुंबईच्या रस्त्यांवरती फिरतोय, धोकादायक होर्डिंग शोधतोय आणि असंच एक होर्डिंग आम्हाला सध्या सापडलेलं आहे. ते देखील पडलेलं आहे. मी सध्या आहे मुंबईच्या जोगेश्वरी येथील लिंक रोड परिसरामध्ये आणि हे माझ्या मागे जे तुम्ही होर्डिंग पाहताय एका अर्थात डिवायडरवरती होर्डिंग जे आहे ते लागलेलं आहे आणि आपण पाहतोय कशा प्रकारे होर्डिंग जे आहे ते पडलेलं आहे. अर्थात वाऱ्यामुळे हे होर्डिंग कदाचित पडलं असावं, पण अर्ध होर्डिंग हे रस्त्यावरती आलेलं आहे. त्याच्यामुळे जर इथून बाईक किंवा कोणती कार जर पास होत असेल किंवा एखादा व्यक्ती जर चालत असेल, रस्ता क्रॉस करत असेल तर त्याच्यावरती होर्डिंग पडू शकतं, त्याला इजा होऊ शकते. आता महत्त्वाचं म्हणजे हे होर्डिंग कुणाचं आहे तर हे महाशय जे आहेत अविनाश सिंह म्हणून यांचं नाव आहे. हे स्वतःला जे आपण फोकस करू ॲडव्होकेट म्हणून घेतात. तर हे ॲडव्होकेट आहेत, म्हणजे अर्थात सुशिक्षित आहेत, तरी देखील अशा रस्त्यावरती होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. बरं, राजकीय होर्डिंग आहे कारण की हे उपाध्यक्ष आहेत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, उत्तर भारतीय प्रकोष्ठ मुंबई काँग्रेस अध्यक्ष आहेत, मुंबई शहर उपनगर कुस्ती महासंघ. तर एकंदरीतच राजकीय बॅनर आहे. स्वतःला ॲडव्होकेट म्हणून घेतात, अर्थात असतीलही ॲडव्होकेट ते, पण अशा प्रकारे बॅनर लावणं आणि आपल्या बॅनरमुळे समोरच्याला धोका निर्माण होणं कितपत योग्य आहे हे अर्थात सर्वांना किंवा नेत्यांना तरी कळलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे हा जो बॅनर आहे हा आहे वाढदिवसाचा बॅनर. त्या बॅनरवरती लिहिलं आहे की जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. तर एकंदरीत आपण पाहिलं तर या महाशयांचा वाढदिवसाचा बॅनर आणि या वाढदिवसाच्या बॅनरमुळे जर कुणाला इजा झाली किंवा जर कुणाचा मृत्यूच झाला तर जबाबदार कोण आहे. त्याच्यामुळे अशा बॅनर्सवरती अर्थात आता प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे असं मुंबईकर स्वतः म्हणतात. कालच्या घटनेनंतर ठाणेकर म्हणतात. तर अर्थात हे जे प्रकरण आहे खूप सिरियस आहे, खूप गंभीर आहे. चालताना जर कुणावरती हा बॅनर पडला आणि असा वाढदिवसाचा जर बॅनर कुणाच्या मृत्यूचं कारण ठरत असेल तर किती दुर्दैवी घटना आहे, किती दुर्दैवी गोष्ट आहे हे आता सर्वांना कळलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.